महाराष्ट्रामध्ये एक छोटंसं गाव असते, विरगाव. त्या गावामध्ये अशोक खरात नावाचा एक व्यक्ती राहत असतो. तो मर्चंट नेव्हीमध्ये जॉब करणारा असतो. मर्चंट नेव्हीमध्ये म्हणजे समुद्रामध्ये तो 6 महिने राहतो आणि 6 महिने तो आपल्या गावाला राहतो. तर जेव्हा तो मर्चंट नेव्हीमध्ये जॉब करतो, 6 महिने जेव्हा तो पाण्यात राहतो, त्याच्यानंतर तो जेव्हा आपल्या गावाला येतो, तेव्हा गावकऱ्यांना तो खूप काही त्या शिपमधलं सांगत असतो. तो कसं लोकांना भेटतो आणि त्या इंटरेस्टिंग गोष्टी ज्या असतात ते तो सांगतो आणि गावातले लोकं पण ही घटना खूप आवडीने ऐकत असतात आणि ती त्याच्या येण्याची आणि नवनवीन घटना ऐकण्याची त्यांना सवय झालेली असते आणि ते हे सगळं खूप आवडीने ऐकत असतात. 22 वर्षाची नोकरी करून जेव्हा तो आपल्या गावाला परत येतो रिटायरमेंट घेऊन, तेव्हा तो तिथे राहायला लागतो. गावातील लोक त्याला खूप मान सन्मान देतात आणि त्याचं भव्य अगदी स्वागत करतात. तो जेव्हा मर्चंट नेव्हीमध्ये असतो, त्याच्याकडे भरपूर वेळ असतो. तो बुद्धीने हुशार असतो आणि तो 150 देश फिरतो. तो ज्या ज्या देशामध्ये जातो त्या त्या देशाचं लोकांचं स्टँड ऑफ लिव्हिंग, त्यांची जीवनशैली हे सगळं तो बघतो आणि ते सगळं तो आत्मसात करतो. कितीतरी भाषांचं त्याला नॉलेज असते, कितीतरी भाषा तो बोलू शकतो. ज्या भाषा त्याला माहिती असतात त्या भाषांवरती पण तो पारंगत होतो आणि ज्या भाषा त्याला माहीत नसतात ते पण तो शिकतो आणि त्याच्यामध्ये पण तो प्रावीण्य निर्माण करतो. असा तो खूप हुशार असतो आणि 22 वर्षाची नोकरी झाल्यानंतर तो परत येतो. पण जेव्हा तो मर्चंट नेव्हीचा जॉब करत असतो तेव्हा तर तो कितीतरी संस्कृती त्याने पाहिलेली असते, कितीतरी संस्कृतीचा त्याने अभ्यास केलेला असतो. तो 6 महिने जेव्हा शिपवर राहते तेव्हा त्याच्याकडे फारसे कामं नसतात. तेव्हा तो केवळ अभ्यास करण्याचं काम करायचं आणि त्याने कितीतरी बुक्स वाचून टाकल्या होत्या. त्याला लोकांचं बिहेवियर चं कसं आकलन करायला पाहिजे हे सगळं त्याला माहिती असते आणि तो हळूहळू लोकांचं व्यक्तिमत्व सांगू लागला, त्यांचं भविष्य सांगू लागला, त्याचं डेट ऑफ बर्थ विचारू लागला आणि लोकांना तो त्यांचं भविष्य सांगू लागला. तो त्यांचं मन वाचू लागला आणि लोकांना विश्वास झाला त्याच्यावरती. तर लोक आपल्या मुलांना, मुलींना, आपल्या फॅमिलीला घेऊन त्यांच्याजवळ जाऊ लागले. मुलाला कुठल्या विषयामध्ये टाकायला पाहिजे की त्यात तो प्रवीण होईल, तिथे सक्सेसफुल राहील, असे सगळे क्वेश्चन्स ते घेऊन त्यांच्याजवळ जायचे. मुलीचं लग्न कधी होईल, तिला कसा योग्य वर मिळेल की नाही हे प्रश्न असायचे आणि कुटुंबामध्ये ज्याही समस्या असायच्या त्या सगळ्या समस्या घेऊन ते त्याच्याजवळ जायचे आणि तो रिटायरमेंट नंतर तो आपल्या गावाला येतो. त्याच्यानंतर तो भविष्यवक्ता होतो. ज्योतिषाचार्य त्या ज्योतिषाचार्याची पदवी तो स्वतः ग्रहण करतो आणि लोकांचं भविष्य सांगण्याचं तो काम करतो. तो तांत्रिक क्रिया करतो, योनिशुद्धीकरण क्रिया करतो, अशा कितीतरी तो गोष्टी करत असतो आणि कितीतरी लोकांच्या म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांच्या घरच्या स्त्रिया त्याच्याजवळ येतात. महाराष्ट्रामधली जी महिला आयोगाची अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर, त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे. ते ह्या कॅप्टन बाबा आता ते नेव्हीला असल्यामुळे त्यांना लोक कॅप्टन बाबा म्हणायला लागले आणि बाबा तर ते होतेच, ज्योतिष्य सांगायचे, काय तांत्रिक क्रिया करायचे, त्यामुळे ज्योतिष्य ते होते आणि ते कॅप्टन असल्यामुळे त्यांना कॅप्टन बाबा असं म्हणायला लागले होते. तर हा व्हिडिओ रुपाली चाकणकरचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते.
जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती महाराष्ट्राच्या नाशिक मधली आहे. तिथे वीरगाव म्हणून एक छोटंसं गाव असते. त्या गावामध्ये अशोक खरात चं ते गाव असते आणि त्या गावातून निघून ते मर्चंट नेव्हीमध्ये जॉब करतात आणि 22 वर्षाची त्यांची सर्व्हिस होऊन जाते. त्याच्यानंतर ते आपल्या गावाला परत येतात आणि रिटायरमेंटनंतर ते गावातील लोकांना भविष्य सांगू लागायचे. बाहेर विदेशात जाणं येणं त्यांचं होतं, कारण शिपवरती असल्यामुळे त्यांनी 150 कंट्रीजमध्ये ते गेलेले असतात आणि त्याबद्दल ते लोकांना सांगत असतात. लोकही खूप उत्साहाने हे सगळं ऐकत असतात. आता तो जो व्यक्ती आहे तो आता ज्योतिषाचार्य झाला होता. तो लोकांचं भविष्य सांगायचा. गावातलेच लोक नाही तर आजूबाजूचे जवळचे लोकही, जवळच्या गावातले लोकही त्याच्याजवळ येऊन भविष्य सांगायचे, विचारायचे. तर त्याला असं वाटलं की आता आपण एक ट्रस्ट बनवायला पाहिजे आणि ट्रस्टच्या नावाखाली आपण आपलं काम सुरू करायला पाहिजे. त्याने ट्रस्ट बनवली आणि त्याने त्याच वीरगावमध्ये भव्य मंदिराची स्थापना केली आणि भव्य मंदिर त्याने तिथे उभारलं. त्या मंदिरामध्ये मोठमोठे लोक म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्याच्याकडे सपत्नीक गेले होते. त्यांच्या पत्नीसोबत ते तिथे गेले होते. त्यांच्याकडे आमदार, खासदार, IAS ऑफिसर, IPS असे मोठे मोठे अधिकारी होते. ते आपल्या पत्नींसोबत त्याच्याकडे जायचे आणि जे काही कधी तर भविष्य विचारण्याच्यासाठी तर कधी घरातले प्रॉब्लेम्स घेऊन जाणार, त्याच्यावरती निवारण विचारणार, असं सगळं त्यांचं होतं. तो जे काही पूजा पाठ सांगायचा ते सगळं ते करायचे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पत्न्यासुद्धा असायच्या. या पत्न्यांसोबत ह्या कॅप्टन बाबाची इतकी काही घनिष्ठता झाली होती, इतकी जवळीकता आली होती की असे कितीतरी व्हिडिओज त्याच्याजवळ मिळालेले आहेत पोलिसांना. आणि त्या सगळ्यांना तो आपल्या ऑफिसमध्ये बोलवायचा आणि त्यांच्यासोबत त्यांना पाणी प्यायला द्यायचा आणि त्या पाण्यातून काय करायचा तो की त्या मुली बेशुद्ध होऊन जायच्या आणि जेव्हा त्या शुद्धीवर यायच्या तेव्हा त्यांना असं जाणवायचं की त्यांच्यासोबत काहीतरी वाईट झालेलं आहे. आणि त्या मुली जेव्हा त्याच्याबद्दल विचारायला लागल्या तेव्हा तो त्यांचे जे अश्लील व्हिडिओ असायचे तो घ्यायचा आणि ते दाखवायचा आणि त्यांना ब्लॅकमेल करायचा, त्यांच्याकडनं पैसे उकळायचा आणि म्हणायचा की तुम्ही जर जास्त बोललात तर तुमचे हे व्हिडिओज सोशल मीडियामध्ये मी व्हायरल करेल. आणि त्या मुली, त्या स्त्रिया चांगल्या घरच्या, सगळ्याच खूप चांगल्या घरच्या तिथे स्त्रिया होत्या. त्यामुळे सगळ्यांनाच आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न वाटत होता म्हणून सगळेच चूप राहिलेले आणि ह्याचा तो फायदा घ्यायचा आणि त्यांना वारंवार बोलवायचा. जेव्हा जेव्हा त्याची इच्छा व्हायची तेव्हा तेव्हा तो बोलवायचा. कधी त्यांच्याकडनं पैसे मागायचा, कधी त्यांच्याकडनं शरीर सुखाची मागणी करायचा, तर कधी अशा आणखी कुठल्या तरी लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी त्यांच्यावरती प्रेशर टाकायचा. असा तो करायचा. असा हा बाबा होता. ह्याच्याकडे कितीतरी असे मोठमोठाले लोक यायची. एक पहिली केस तर त्याच्यावरती नाशिकमध्येच गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हा बाबा घाबरत घाबरत पोलीस स्टेशनमध्ये गेलेला आणि तिथे त्याने परब नावाच्या मुलाचं नाव घेतलं होतं आणि त्याला म्हटलं होतं की हा व्हिडिओ घेतो आहे माझे आणि व्हायरल करतो आहे, लोकांकडे पसरवतो आहे, असं तो सांगत होता. त्याला माझ्याकडनं पैसे हवे आहेत म्हणून तो मला ब्लॅकमेल करतो आहे असं त्याने पोलिसांना सांगितलेलं. पण पोलिसांना जेव्हा तो सांगत होता तेव्हा तो खूप घाबरलेला आहे असं पोलिसांना सुद्धा जाणवत होतं. ही पहिली केस होती जे त्याच्यावर गुन्हा म्हणजे त्याला अरेस्ट करण्यासाठी ही पहिली स्टेप होती की त्याला नाशिकमध्ये ही अडकवण्यात आलं होतं. पण त्याने ही केस गुन्हा दुसऱ्यांमध्ये टाकलं होतं. अशीच एक दुसरी केस शिर्डीमध्ये
त्याच्यावरती नोंदवण्यात आली होती, FIR झाली होती. ती 35 वर्षाची मुलगी होती जी शिर्डीला राहत होती. तर ती काही आपल्या खाजगी कामाने या बाबाजवळ गेली होती आणि तिने बाबाबद्दल खूप काही चांगलं ऐकलं होतं. तिला हे माहिती होतं की त्यांच्याजवळ गेल्याने आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तो आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतो आणि तो काही जे पूजापाठ हे ते सांगत असेल ते आपण करू, असं त्या 35 वर्षाच्या मुलीला वाटते. आणि ती कुठे साधी सुधी सामान्य घरची मुलगी नव्हती, तर ती हाय सोसायटीमधली मुलगी होती आणि ती खूप श्रीमंत घरची मुलगी होती. ही मुलगी त्या बाबाजवळ जाते आणि बाबाच्या ऑफिसमध्ये गेल्यावरती बाहेर तर सगळे भक्तगण बसलेले असतात, पण आतमध्ये तो तिच्या डोक्यावरती कलश ठेवतो आणि तिच्यावरती काहीतरी तांत्रिक पूजा करतो आणि तिला काहीतरी करायला लावतो. त्याच्यानंतर तो तिला काही पाणी प्यायला देतो आणि ती मुलगी जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा तिला असं कळते की तिच्यासोबत काहीतरी वाईट झालेलं आहे आणि जेव्हा ती याबद्दल विचारण्याचा प्रयत्न करते तर तिथे जे CCTV असतात त्याच्यामध्ये ते सगळे व्हिडिओज व्हायरल केलेले असतात. ते व्हिडिओ सेव्ह केलेले असतात आणि ते दाखवतात आणि त्यांना धमकी देतात तिला की हे व्हिडिओ आम्ही व्हायरल करू. AIच्या मदतीने असे अश्लील व्हिडिओ केलेले आहेत असं ती पोलिसांना सांगते आणि ते व्हिडिओज व्हायरल करण्याची हे लोक धमकी देतात असं ती सांगते. ती हे पण म्हणते की त्या व्यक्तीने ज्याचं नाव भालेराव आहे त्याने मला धमकी दिली होती, त्याने ते व्हिडिओ डिलीट पण केलेले आहेत, पण तरीही तो मला धमकी देतो आहे, मला ब्लॅकमेल करतो आहे, माझ्याकडनं पैसे उकळतो आहे असं ती पोलिसांना सांगते. आणि तिच्या या कंप्लेंटवरती जेव्हा त्या भालेरावला बोलवण्यात आलं तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये अशा काही अश्लील व्हिडिओज आणि फोटोज दिसले की पोलीससुद्धा शॉक झाले. त्याच्या मोबाईलमध्ये 58 व्हिडिओज असे दिसले जे हाय सोसायटी च्या मुली तिथे होत्या, स्त्रिया होत्या, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या बायका होत्या आणि खूप असे म्हणजे असे खूप श्रीमंत घरच्या तिथे मुली होत्या, त्यांचे ते व्हिडिओज होते आणि त्यांना ते ब्लॅकमेल करत होते. आता हा जो बाबा असतो त्याच्यावरती हात टाकणं इतकं साधं नव्हतं, कारण त्याच्या ओळख्या मोठ्या मोठ्या लोकांकडे असतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमदार, खासदार, IAS, IPS सगळे आपले कामं घेऊन जायचे. कोणाला चॉईस पोस्टिंग हवी असायची, कुणाला प्रमोशन हवं असायचं आणि कुणाला अजून काही हवं असेल तर ते त्याच्यासाठी त्यांच्याजवळ जायची आणि त्यांना असं वाटायचं की ह्यांच्या ओळख्या खूप मोठ्या मोठ्या ठिकाणी आहेत, तर हा आपले कामं करेल, म्हणून सगळेच लोक त्याला जुळून होते. पण त्याने चुकीचा फायदा घेतलेला आणि मुलींना, स्त्रियांना तो यूज करायला लागला आणि त्याचे तो अश्लील व्हिडिओ करून ते त्यांना धमकी देऊ लागला आणि त्यांच्यावरती बळजबरी करू लागला. असा हा कॅप्टन बाबा होता. पोलिसांना जेव्हा कळलं तेव्हा आता काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की जो चुकीचा आहे त्याला शिक्षा ही नक्कीच होईल आणि ह्याबद्दल प्रामाणिकपणे तपास केला जाईल. जो कोणी दोषी आहे त्याला शिक्षा नक्कीच मिळेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे पोलिसांनी SITचं गठन केलेलं आहे आणि प्रत्येक स्त्रियांना आवाहन केलेलं आहे की ज्यांच्यासोबत या बाबांनी असं काही केलेलं आहे त्यांचं नाव आणि सगळं आम्ही गुप्त ठेवू, पण त्यांनी येऊन आम्हाला कॉन्टॅक्ट करावं आणि त्यांच्यासोबत काय झालेलं आहे हे त्यांनी सांगावं असं पोलिसांनी प्रत्येकांना आवाहन केलेलं आहे. आज तो जो कॅप्टन बाबा आहे तो पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे आणि पोलीस त्याच्याकडनं पुढचा तपास म्हणजे पुढचा तपास ते करत आहेत. आणखी काही इन्फॉर्मेशन त्याच्याकडनं मिळते का हे सगळं बघत आहेत. हा जो बाबा असतो तो हनी विकतो आणि साधं शहद असते, मध असते, तो त्या साध्याशा शहदाला जे 800 रुपये किलो आहे लोकल
मार्केटमध्ये तो घेतो आणि सगळ्यांना असं सांगतो की मी ते फॉरेनमधून मागवलेलं आहे, तिथल्या त्या गुफेतनं आणलेलं आहे आणि तो ते हनी 8 लाख ते 9 लाख या एवढ्या म्हणजे 1 किलोची किंमत तो एवढी ठेवून तो लोकांना देतो आणि सांगतो की याच्याने म्हणजे याच्याने शक्ती वाढते, याच्यातनं आपल्याला खूप काही मिळते असं तो सांगतो आणि इतकं महाग तो विकतो जेव्हा की ते 800 रुपये किलोचं हनी असते. असा हा बाबा असतो. हा डीलिंगच्या नावाखाली लोकांकडनं पैसे घेत असतो आणि ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून तो लोकांना फसवतो. ही भारताची एप्स्टीन फाईल आहे असं म्हटल्या जाते आहे आणि याच्यातनं जेवढ्या काही स्त्रिया समोर आलेल्या आहेत किंवा येणार आहेत त्याचं नाव गुपित राखून त्याच्यावरती कारवाई केल्या जाईल असं म्हटल्या जाते. काहीही असलं तरीही सामान्य लोकांचा जो विश्वास असतो तो या घटनेने तुटलेला आहे. सामान्य लोक आपली समस्या घेऊन अशा बाबांजवळ जातात. जरी अंधश्रद्धा हा जरी विषय असला तरी लोक अशा बाबांच्या आहारी जातात आणि ह्याचा ते फायदा घेतात आणि लोकांच्या विश्वासाला तडा घालतात. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.